देवता सत्य आहे आणि त्या मृत्यू देवतेपर्यंत नेणारा परमेश्वर सत्य आहे. बाकीच्या गोष्टी माऊली तुम्ही बघा, आज काहीच सत्य नाही. म्हणजे जगत में कोही ना परमानंद. आज भावाभावाचं नातं हे किती दिवस राहील सांगता येत नाही. पती पत्नीचं नातं किती दिवस राहील सांगता येत नाही. बाप लेकाचं नातं किती दिवस राहील सांगता येत नाही. परंतु जो मनुष्य या ठिकाणी खाटेवरती आला, एक दिवस त्याला ताटीवरती जायचंय हे सत्य. परंतु काय झालं माहिती का माऊली, आपण ह्या सगळ्या गोष्टी जाणतो मानतो परंतु स्वीकारत नाही. तुम्ही म्हणशाल कसं काय? तुम्ही बघा, स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर स्मशान वैराग्य काही काहींना प्राप्त होतं. काय काय जीवनामध्ये खरं नाही, चांगले चांगले निघून गेले, आपणही जायचे, पण ते कुठपर्यंत? स्मशानाची वाट संपेपर्यंत. मग तिकडून आलो का परत आपलं चालू झालं. मला असं तुम्हाला सांगायचं नाही का तुम्ही स्मशानामध्ये गुंतून राहा, परंतु एक दिवस आपल्याला इहलोकीचा प्रवास संपून जायचा आहे, परलोकाकडे जायचंय. हे मृत्यू सत्य आपण आपल्या डोळ्यात समोर ठेवून वागलं पाहिजे. मग त्यासाठी करायचं काय? खूप सोपं आहे माऊली, फक्त माणसं अवघडात पडताय हे दुर्दैव आहे. एका गीतकाराने खूप सुंदर म्हटलंय, देहाचा पिंजरा झाला जुना, जन्म मिळेना पुन्हा पुन्हा, नको अभिमान धरू भल्या मानसा, नको अभिमान धरू भल्या मानसा. माऊली, ह्या देहाला किती नटवा, किती त्याला जपा, परंतु याचा एकदा पिंजरा होणार आहे. बरोबर, याचा पिंजरा उड जाएगा पंछी, एक दिन पिंजरा रहेगा खाली. परंतु दुर्दैवाची गोष्ट आहे माऊली, स्वतःच्या रूपाचा अहंकार आपल्याला आहे, स्वतःच्या संपत्तीचा अहंकार आपल्याला आहे, स्वतःच्या ज्ञानाचा अहंकार आपल्याला आहे, नवे नवे स्वतःच्या इष्टेतीचा अहंकार आपल्याला आहे. म्हणून कबीरजी महाराजांनी किती सुंदर म्हटलंय, मत कर तू अभिमान रे बंधे, मत कर तू अभिमान, मिल जाएगी खाक में एक दिन तेरी शान रे बंधे, मत कर तू अभिमान. काय म्हणतात कबीर महाराज? अरे माणसा, अभिमान धरू नको, अहंकार धरू नको. कशाचा अहम आहे तुला? तुला असं वाटत असेल ना की मी बनवलेला महाल, मी बनवलेली गाडी, मी निर्माण केलेली इस्टेट ही सर्व माझ्यासाठी नाही. शोर हसी का जहा था. काय म्हणतात कबीर महाराज पुढं? जिथं तू डोळे वर केल्यानंतर सगळे डोळे खाली करत होते, तू जिथं उठ म्हटल्यानंतर सगळे उठत होते, तू बस म्हटल्यानंतर तिथं बसत होते, परंतु एकदा मृत्यूशय्येवरती चालल्यानंतर तू तिथून बघ. शोर हसी का जहा था, अब हो महल मकान, देख ली अपनी आंखों से, आज हुए वीरान रे बंधे, मत कर तू अभिमान. अरे जिथं तुझा दबदबा होता, जिथं तुझी दहशत होती मृत्यूशय्येवरती चालतानंतर बघ, ते तुझ्यासाठी वीरान आहे. तू म्हणशाल कसं काय? आमच्या इकडे मोठे शेट वारले आणि त्यांना त्यांच्या घरातच दफन केलं, असं झालं का? माझ्या 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 30 वर्ष असं काही झालं? तुमचं झालं असेल तर सांगा. म्हणजे कोणी टाटा असो, बिर्ला असो, अंबानी असो, कोणी असो, त्याला सगळ्यांना घर कोणचं आहे? तू म्हणशील घरदार हे इथेच राहील सार, अन तू मेल्यावर तुझं घर हे गावाच्या बाहेर. रडतो ठाई ठाई रे, रडतो ठाई ठाई. कशा पायी? उगाच संसाराला दोष देऊन, आपल्या नशिबाला दोष देऊन रडण्यापेक्षा तू काय केलं हे आपण अभ्यासलं पाहिजे. कारण की माऊली गीतेचं तत्वज्ञान आपल्याला सांगून जातं की केल्याशिवाय मिळत नाही, केलेलं फुकट जात नाही. कसं? जीवनामध्ये जेवढा सुख मिळेल ना तेव्हा माऊली निश्चित समजायचं कुठंतरी पुण्याची आपली शिल्लक आहे म्हणून सुख भोगतो. ज्या दिवशी जीवनामध्ये दुःख आलं ना त्या दिवशी निश्चित समजायचं कुठंतरी पापाचा हप्ता आपला बाकी आहे. म्हणून नीलचा दाखला जशी सोसायटी, पतसंस्था, बँक आपल्याला देत नाही, तसं कर्म सुद्धा आपल्याला सोडत नाही. कर्म कोणाला सोडत नाही माऊली. कर्मे रावण मेला, कर्मे राम वनवासाला गेला,
हा जो काळ आहे ना माऊली, कोणाला सोडत नाही. कारण काही लोक म्हणतात नाही व आमच्यावरही अशी वेळ. अरे कोणावर नाही आली? ज्या राजाचा राज्याभिषेक ठरलेला होता त्याला दुसऱ्या दिवशी वनवासाला जावं लागलं. सावत्राईच्या वचनाची पूर्तता व्हावी म्हणून स्वतःचा यत्किंचितही अपराध नाही, परंतु जी कवळी पावलं 14 वर्ष वनवासाला जातात. वक्त हसाए वक्त रुलाए वक्त बड़ा बलवान सुनो, 14 वर्ष बने वनवासी स्वयं राम भगवान सुनो. काय म्हणतात संत? अरे जगाचा मालक आहे, जगाचा पालनहार आहे, त्याला सुद्धा दुसऱ्या दिवशी राज्यगादी मिळणार होती, परंतु दोडा जाय समय का घोडा. टाइम असा आला का राज वस्त्र काढावी लागले. वानप्रस्थ म्हणजे वनातले वल्कले धारण करून चप्पल काढून वनवासाला जावं लागलं. हा कशाचा प्रहर आहे? समय. म्हणून काळाने कोणाला सोडलं नाही माऊली. एखादा म्हणाल ना, नाही बाजाराची पिशवी घेतली मी, भाजीपाला घेतलाय, किराणा घेतलाय, हा माझ्या मुलाबाळांसाठी कुटुंबासाठी मला तो घरी घेऊन जायचा आहे. परंतु काळाने जर ठरवलं तर ते बाजार घरी जातो, नाही तर पिशवी सगटच बाबा दवाखान्यात न्यावा लागतो. मला सांगायचं तात्पर्य काय? हा समय आहे. काय? शक्तिबान जब लगा लखन को, काय? शक्तिबान जब लगा लखन को, तीने लोकों के हरता को रोता देखा. जेव्हा शक्तिबान जेव्हा लक्ष्मणाला लागतो ना, जगाचा मालक तिन्ही लोकाचा बाप असणारा प्रभू रामचंद्र ढसा रडला. म्हणून वक्त हसाए वक्त रुलाए वक्त बडा बलवान सुनो, 14 वर्ष बने बनवासी स्वयं राम भगवान सुनो. आता माझ्या नवीन माता भगिनींना एक गोष्ट सांगायची. काही म्हणतात नाही आम्हाला लई सासरी त्रास आहे. अरे एका राजाची कन्या आहे, एका राजाची पुत्र वधू आहे, तरी पण सीतेला 14 वर्ष वनवास भोगायला लागला. पण तिने आत्महत्याचा कधी प्रयत्न केला का? संसार सोडून जाण्याचा कधी प्रयत्न केला का? नाही. मग तुमच्या आयुष्याला काय एवढं? छोट्या छोट्या कारणावरून तुम्ही जर क्षणिक दुःखासाठी स्वतःचा जीव त्यागण्याचा प्रयत्न करतात, क्षणिक सुखासाठी तुम्ही नीतिभ्रष्ट होण्याचा प्रयत्न करतात. म्हणून कठीण रोल इज बेस्ट ॲक्टर. जेव्हा जीवनामध्ये भाऊ अवघड प्रसंग एखाद्याचा येतो, त्याने असं समजायचं नाही की माझ्या जीवनामध्ये अवघड प्रसंग आला. परमेश्वराने तुम्हाला त्याच्या लायबल समजलं, परमेश्वराने तुम्हाला त्या पात्रतेचं समजलं, म्हणून कठीण रोल तुम्हाला दिला. जसं बघा एखाद्या पिक्चरमध्ये किंवा एखाद्या नाट्यामध्ये एखादा कठीण रोल असतो, हा एखाद्या चालू ॲक्टरला दिला जात नाही. बेस्ट ॲक्टर असतो, जो परिपक्व असतो, त्याला तो रोल दिला जातो. तसंच आपण जीवनामध्ये समजायचं. जेव्हा जीवनामध्ये आपल्याला संकट येतात तेव्हा त्या संकटांना घाबरून जायचं नाही. संकट तुम्हाला काहीतरी शिकवायला येत असतात. जसं आपण म्हणतो ना, एखादी मूर्ती घडवत असताना जो मूर्तिकार आहे त्या मूर्तीवर जेव्हा घाव घालतो म्हणजे तिला मूर्तीला बनवतो की नाही. आता पायरी जी बनवायची तिला जास्त घाव कळत नाही, मग ती पायाखाली जाते. पण जी पूजनीय आहे तिला जास्त घाव सोसावं लागतात की नाही. तो असा पाय ठेवून बसल, इकडून बसल, इकडं नाकावं मारील, तिकडं मारील, परंतु ती मूर्ती पूजनीय होती की नाही. तसंच माणसाच्या जीवनाचं सुद्धा आहे मौल्य. परंतु हे जीवन जगत असताना काही गोष्टी आपण जपल्या पाहिजे, काही गोष्टी आपण अभ्यासल्या पाहिजे. संतांचा विचार ग्रंथ आणि पंथापुरता मर्यादित न ठेवता तो डोक्यावर घेऊन नाचण्याऐवजी डोक्यामध्ये घालणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आज खरं दुर्दैव आहे, ज्ञानेश्वरी लोकांनी डोक्यावरती घेतली, भगव्या कपड्यामध्ये घालून लाखो लोकांपर्यंत पोहोचवली, पण दुर्दैवाची गोष्ट माणसं डोक्यात घालायला विसरली. तुम्ही म्हणशाल असं कसं काय? हे मी नाही म्हणत, नामा म्हणे ग्रंथराज ज्ञानेश्वरी आणि एक तरी उभी अनुभवावी. ज्ञानेश्वरीची एक ओवी जीवनामध्ये अभ्यासण्यासाठी आहे. जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग, संत सावता महाराजांचे अभंग, संत कैकाडी महाराजांचे अभंग, जनार्दन स्वामींचे वाक्य, राष्ट्रसंतांची ग्रामगीता, नवे महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सांगितलेली आचारधारा ही जीवनामध्ये अभ्यासण्यासारखी. पण दुर्दैवाची गोष्ट, संतांना आणि विचारवंतांना आणि विचार पुरुषांना आपण पूजतो, त्यांचं ते म्हणणं नाही माऊली. कुठल्या संतांचं हे म्हणणं नाही की आम्हाला मंदिरं बनवा आणि आमची पूजा करा. अरे बनना है तो बनो हमारे अनुयायी, मत बनो पूजक. संतांना, विचारवंतांना, महापुरुषांना स्वतःची वावा करून घेणं अपेक्षित नाही. त्यांचं हे म्हणणं आहे का तुम्ही आमच्या विचारावरती चाला. म्हणून संतांनी म्हटलं
संत सांगती ते ऐकत नाही, इंद्रियाचे ऐकतो. कीर्तनी मान डोलवितो, परी कोंबडी बकरी खातो. हे मी माझ्या पदार्थाने सांगत बरं का. तुम्हाला गुन्हा दाखल करायचा असेल तर राष्ट्रसंत तुकडोजी बाबांवरती करा. त्यांनी सांगितलं, वडीलजनांचे श्राद्ध करण्या गंगे माझी पिंड देतो, पिंड देतो. अरे कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो रे बाबा. संत सांगती ते जर तू ऐकत नसेल तर तुझ्या काशी जाण्याला पंढरी जाण्याला काही किंमत नाही. मग काशी कुठली? माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. तुझी बहीण चंद्रभागा, करीतसे पापभंगा. तुझा बंधू पुंडलिक त्याची काय सांगा. माऊली घरामध्ये आपल्या पांडुरंग आहे. अरे ज्या वडिलांनी काबाड कष्ट करून आपल्या गिळायची सोय केली तो बाप म्हणजे आपल्यासाठी पांडुरंग आहे. ज्या आईने हाडाचे काढ होईपर्यंत कष्ट करून आपल्याला जेव घातलं ती आई आपल्यासाठी रुक्माई आहे. पण दुर्दैवाची गोष्ट माऊली, माणसं जिवंत माणसाला लाथा मारून दगडाच्या मूर्तीवरती माथा टेकवायले आणि मग स्वतःच्या जीवनामध्ये अनर्थ ओढायले. म्हणाले आमच्याच वाट्याला असं का. म्हणून मी मगाशी बोलून गेलो, गीतेचं तत्वज्ञान आपल्याला सांगतात केल्याशिवाय मिळत नाही, केलेलं कधीच फुकट जात नाही. माऊली जो पेड़ हमने लगाया पहले, जो पेड़ हमने लगाया पहले, उसी का फल हम अब पा रहे. रचाए सृष्टि को जिस प्रभु ने, वही है सृष्टि चला रहे हैं. जो पेड़ हमने लगाया पहले, जो पेड़ हमने लगाया पहले, उसी का फल हम अब पा रहे हैं. रचा है सृष्टि को जिस प्रभु ने, वही है सृष्टि चला रहे. माऊली एरंडाचे झाडं लावत असो किंवा येड्या बाबळे आपण लावत असो तर आंब्याची अपेक्षा करू शकतो का. हो, आंबे खायचे तर आंब्याचंच झाड लावा लागेल, नारळ खायचे तर नारळाचेच झाड लावा लागेल, चिंच खायची तर चिंचीचंच झाड आपल्याला लावा लागेल. म्हणून मला सांगायचं तात्पर्य हे माऊली की माणसाच्या जीवनामध्ये तुम्ही आचरणाला महत्त्व द्या. जीवनामध्ये जे संतांचे विचार आहे त्या विचारांवरती चालण्याचा प्रयत्न करा. उगाच आगोरी जपून होणार नाही माऊली. अंधश्रद्धेच्या नावाखाली जर आपण कोंबड्या बकऱ्यांचे बळी देत असू, बघा प्रबोधनकार नात्याने एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची, अंधश्रद्धेच्या नावाखाली आपण जर कोंबड्या बकऱ्यांचे बळी देत असू तर आपल्या जीवनामध्ये सुख येईल कसं काय. हे मी नाही म्हटलं, जगद्गुरु तुकोबारायांनी 400 वर्षापूर्वी आपल्या अभंगामध्ये लिहून ठेवलं. मांस खाता वैरी जोडता, कुटता हाडे रडसाल. तुम्हाला असं वाटतं आपण मांस खातो म्हणजे काय करतो, एखाद्या जीवाची हत्या करून तो आहार जर आपल्यामध्ये असेल तर त्याच्या उडणाऱ्या चिळकांड्या, त्याच्या उडणारा मांसाचा तो तळतळाट आपल्या मागे येतो. मग आपल्या जीवनात ते चालू होतं. कोण कोणाच्या डोक्यात कुऱ्हाड घालायले, कोण कोणाचा डोकं फोडायले, कोण कोणाचा मर्डर करायले. हे कशाचं प्रतीक आहे. हे आपण वैरी जोडतो. हे मी नाही म्हटलं, जगद्गुरु तुकोबारायांची भाषा आहे. मांस खाता वैरी जोडता, कुटता हाडे रडसाल. म्हणून संतांनी माणसाच्या आयुष्यामध्ये सांगून ठेवलं की काय, मानवी आहार हा शाकाहार आहे. पण दुर्दैवाची गोष्ट माऊली, ज्यांच्या धर्मामध्ये सुद्धा म्हटलंय मांस को न खाना चाहिए, उन्होंने न निकाल दिया और खाना चाहिए किया. आज आमच्या भागामध्ये माऊली जवळजवळ तुम्ही ऐकलं असेल न्यूजवरती की 2-3 ठिकाणी बिबट्याने हल्ला केला लहान मुलावरती. त्याचा दोष नाही माऊली, त्याच्या खाण्यावरती माणसाने गदा आणली. तो काय घास खाणार नाही, बरोबर नाही. तो का म्हणणार आहे का पुरी भाजी मला पाठवा एका दिवशी, नाही. मग त्याला शेवटी त्याचं अन्न न मिळाल्यामुळं तो शेवटी मग मानवाच्या दिशेनं वाटचाल करायला, माणसावरती तो हल्ले करायला. तर याचं कारण काय, याचं कारण काय का माणसं स्वधर्म विसरायला. मग खरा धर्म हाय माऊली, आपण प्रेमानं वागलं पाहिजे, आईवडिलांच्या सेवेमध्ये तत्पर राहिलं पाहिजे. परंतु माऊली माणसांना आज खरं हे कळालं. मी हजारो महापुरुषांचे विचार ऐकत असताना एक गोष्ट मला निश्चित कळाली की माणसं गेल्यानंतर सुद्धा माणसांना नाही ना थोडं कमी राहू, माणसं गेल्यानंतर सुद्धा त्यांना आठवण रूपी जिवंत ठेवण्याची पवित्र संस्कृती आपल्या भारत देशामध्ये. म्हणून दशक्रिया, म्हणून पितृपक्ष, म्हणून पुण्यस्मरण, म्हणून पुण्यतिथी. अरे 7 लाख 8 लाख वर्षानंतर सुद्धा प्रभू रामचंद्राची रामनवमी आपण साजरी करतो. 7,500 वर्षानंतर भगवान श्रीकृष्णाची, 750 वर्षानंतर माऊलींची, 125 वर्षानंतर महात्मा ज्योतिराव फुले, कर्मवीर भाऊराव पाटील
गाडगे बाबा, तुकडोजी बाबा, जनार्दन स्वामी, पंजाबराव देशमुख, महात्मा ज्योतिराव फुले या सर्वांच्या जयंत्या पुण्यतिथ्या आपण साजऱ्या करतो. का करतो? यांनी स्वतःचं आयुष्य बालीची माय बालिंदा बायदाची खोली न ठेवता आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो म्हणून ह्या महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या करतो. त्यावेळेस आपल्या वाट्याला काय बाबा, रघुपती राघव राजाराम 13 दिवसानं जेवायचं काम, आपली फाईल घातले तर घातले महिने, नाही तर आपली फाईल डिलीट. परंतु हे महापुरुष आपल्या रक्ताचे मासाचे नसताना सुद्धा यांना आपण आठवण रूपी जिवंत ठेवतो. याचं कारण काय माहिती का माऊली? त्यांनी स्वतःचं जे कार्य आहे, स्वतःचा जो काम करण्याची जी पद्धत आहे, आपल्या कुटुंबापुरती मर्यादित न ठेवता, आपल्या गावापुरती मर्यादित न ठेवता, या विश्वाच्या कल्याणासाठी, समाजाच्या उद्धारासाठी असं काही परिपक्व काम त्यांनी केलं का आज लाखो वर्षानंतर प्रभू रामचंद्राला आपण जिवंत ठेवतो. 7000 वर्षानंतर भगवान श्रीकृष्णाला, 700 वर्षानंतर माऊलींना, 450 वर्षानंतर जगद्गुरु तुकोबाराय, छत्रपती शिवाजी महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा ज्योतिराव फुले यांना आपण जिवंत ठेवतो. याचं कारण काय? त्यांना माऊली कळालं, तेरे बाद रहे बाकी तेरा नामो निशान, दुनिया में ऐसा कोई काम कर महान रे बंधे, मत कर तू अभिमान. अभिमान धरून माऊली उपयोग नाही. आपण गेल्यानंतर आपलं जर नाव रावा असं जर वाटत असेल तर आपलं काम चांगलं पाहिजे, नाही तर उगाच लोकांचे बांध फोडायचे, बरोबर नाही, आणि त्याच्या रोपामध्ये बैल सोडायचे, मग तुमची कीर्ती राहील का? राहील, परंतु वांगल्या लोकांमध्ये राहील. चांगल्या लोकांमध्ये आपली कीर्ती राहावी असं जर आपल्याला जर वाटत असेल ना, तर त्यासाठी आपल्याला माऊली सत्कर्म करावा लागेल. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, आणि घातली भय नरका जाणे. मग बघा आजही तुम्ही बघा, देव म्हणजे बघा, गाडगेबाबाने सरळ सरळ सांगितलं माऊली, आजपर्यंत पृथ्वी निर्माण झाल्यापासून देव कोणले दिसला नाही, देव कोणी पाहिला नाही, देव कोणाले दिसणार नाही, परंतु त्याच देवाचं भजन केल्यानंतर माणसाला देव होता येतं. काय म्हटले गाडगे बाबा? पृथ्वी निर्माण झाल्यापासून आजपर्यंत देव कोणाला दिसला नाही, देव कोणाला दिसणार नाही. जे लोक म्हणतात ना आमच्या अंगात बिंगात येतं, दॅट्स रॉंग. हे तर लक्ष्मीचे थोरपण सरे, शंभूचे थपना पुरे, ते हेंद्रे खेंद्रे क लागती. माऊलींची 17व्या अध्यायामध्ये ओवी आली, काय? जगातली सगळ्यात सुंदर असणारी लक्ष्मी माता, तिलाही देव दिसला नाही. भगवान शंकर, देवादिदेव महादेव, ते सुद्धा देव बघण्यासाठी अजून वाट सुरू आहे. आणि इथं दारू गांजा पिऊन अंगात देव येतो, दॅट्स रॉंग. देव येणं सोपी गोष्ट नाही. हा, त्या देवाचं प्रामाणिकपणे भजन केलं, जनतेची सेवा केली, जगासाठी काहीतरी केलं, तर आपण महात्मा ज्योतिराव फुल्यांना देव म्हणतो की नाही? संत सावता महाराजांना देव म्हणतो की नाही? का म्हणतो? की त्यांनी एकदाही पंढरपूरला न गेलेले संत सावता महाराज देवाला आपल्या हृदयामध्ये कोणतात. कशाच्या जोरावरती? उत्तम पद्धतीचं शेतीचं नियोजन करतात. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा व्यापीला माझा हरी. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य काय? माणसांनी कर्तव्याला महत्वाचं आहे माऊली. काही लोक म्हणतात नाही ठेविले अनंत तैसे चिरावे, मग बाप आजारी झाले दवाखान्यात नाही. समजून घ्या, काय? ठेविले अनंत पैसे चिरावे, मग बाप आजारी झाले दवाखान्यात नाही न्यावे. अहो, तुमच्यातही ब्रह्म आहे आणि माझ्यातही ब्रह्म, परमार्थामध्ये, पण व्यवहारामध्ये नाही चालत. बसमध्ये बसल्यानंतर तुमचं तिकीट तुम्हाला काढ नाही, माझं तिकीट मला काढ नाही, का तिकडे चालत नाही? तुमच्यातही ब्रह्म आहे, माझ्यातही ब्रह्म आहे, काढा तिकीट तुम्ही, चालेल का? नाही. परमार्थामध्ये ठीक आहे, तुमच्यातही ब्रह्म आहे आणि माझ्यातही ब्रह्म आहे, परंतु व्यवहार वेगळा आणि परमार्थ वेगळा. म्हणून माऊली, व्यवहारानं कळतो ज्याला त्याला परमार्थ कशाचा त्याला. अरे व्यवहार म्हणजे परमार्थ आहे, पण दुर्दैवाची गोष्ट आज माणसं व्यवहार विसरायले. एखाद्याची अडचण तुम्ही दूर करायला जा भाऊ, तोच तुम्हाला अडचणीत आणतो. एखाद्याची ठेव तुमच्याजवळ ठेवायला असली तर तो म्हणतो कधी ठेवली. मग राष्ट्रसंत तुकडोजी बाबांचे अनुयायी ऋषी संत घुसरकर महाराज म्हणतात, लोगों के पास व्यवहार नहीं रहेगा, नियत नहीं रहेगी, सेवा नहीं रहेगी. मग त्याचं उत्तर आहे, काही आग, काही तुफान, कुठं कोरोनासारखी मोठी महाबिमारी. आणि याच्यावर जर नाही थांबलं तर माणसं माणसाला खायला उठतील. फिलिस्तीन आणि इस्रायलचं चाललेलं युद्ध असेल,
किंवा युक्रेन आणि रशियाचं गेले 3-3.5 वर्षापासून किती घनघोर युद्ध, लाखो लोकांचा संहार झाला, हे प्रतीक त्याचं आहे माऊली. म्हणून मला सांगायचं तात्पर्य काय, व्यवहार म्हणजे खरा परमार्थ आहे माऊली. आणि हा व्यवहार जर विसरले लोक तर मग त्याचा विनाश शेवटी प्रकृती उत्तर देत असते. थोडक्यात सांगू का, अतिक्रमण आणि माणसांना थांबवणारा फक्त निसर्ग आहे. केदारनाथचं आपण प्रलय बघितला 2013 सालचा भाऊ, की जे अतिक्रमणवाले, घोड्यावाले, ते हॉटेलवाले कोणालाच हटत नव्हते. पण असा सैलाबाला अशी ढगफुटी झाली ना, तर घोड्यावाले ठेवले नाही, उंटावाले ठेवले नाही. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य काय, मनुष्य जर कुठल्याच इथल्या लौकिक गोष्टीतून थांबत जर नसेल तर तो थांबतो, फक्त प्रकृती त्याला थांबवत असते. म्हणून त्या प्रकृतीला आपण विसरलं नाही पाहिजे माऊली. म्हणून व्यवहार खरा परमार्थ आहे. मग त्यासाठी तुकडोजी बाबांचे ऋषी संत घुसरकर महाराजांनी या ठिकाणी म्हटलं की देखो देखो दुनिया में बदल हो रहा है, कितना पाप बढ़ रहा है, कितना पाप बढ़ रहा है. मग काय पाप वाढायलं, पिता का दुश्मन बनाए बेटा, भाई भाई का शीश काटा, करा दे पत्नी पति की हत्या, ये काम कोई नया नहीं है. देखो देखो दुनिया में बदल हो रहा है, कितना पाप बढ़ रहा है, कितना पाप बढ़ रहा है. माऊली, पाप नाही का, एका आईच्या कुशीमधून निर्माण झालेला भाऊ स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा हितभर बांधासाठी भावाभावाच्या डोक्यामध्ये कुऱ्हाड घालत असेल तर हे पाप नाही का. अरे सत्यवान सावित्रीचा गेला जमाना, गेला जमाना, तो गेला जमाना. माऊली, आपण न्यूज वर ऐकताय पत्नी आणि प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या. मग कुठं पुण्य राहिलं. मग हा अनाचार जेव्हा माऊली वाढतो ना, तेव्हा याचं उत्तर ही प्रकृती देत असते. म्हणून कधीच समजायचं नाही, अहो इथं 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्र 88. इथं उरो आले नाही अवतार. जे अवतार घेऊन सुद्धा इथं आले ना, ते सुद्धा इथं थांबणार नाही. म्हणून मी मगाशी बोलून गेलो, मृत्यूपर्यंत जिवंत ठेवणारी परमेश्वर शक्ती आणि मृत्यू देवता, ह्या 2 गोष्टी जगामध्ये सत्य आहेत. मग हे जगत असताना आपण आपलं कर्तव्य पहिलं केलं पाहिजे माऊली. तुम्हाला सांगू का, मी अख्खा महाराष्ट्र फिरतो ना, मी भारतामध्ये पण जातो, पण मला एक गोष्ट निश्चित जाणवते भाऊ, माणसं जेवढं गेल्यानंतर महत्त्व द्यायला पाहिजे तेवढं जिवंतपणे देत नाही. काय वाटतं तुम्हाला? या धर्मामध्ये जितपणाला जरा टोकाचं आहे बरं का, जसं एखाद्या ते बकराने कसं ज्वारीचं बाटूक खाल्यावर किराळ लागतं. या धर्मामध्ये जितपणाला काळीभर किंमत नाही, मेल्यानंतर करती विधी गाडीभर गाडी बाई माहुली पुन्हा एकदा याना, सावतोबा पुन्हा एकदा याना. कशासाठी? दगड धोंडे पूजायसाठी, कोंबडी बकरी कापायच्या मोठमोठ्या दावणी, सायकाळ्या मायकाळ्या जमून ते हे करण्यासाठी नाही. नव्या पिढीला सुधारणांचा, नव्या पिढीला सुधारणांचा संदेश नवा द्याना, माऊली पुन्हा एकदा याना, माऊली पुन्हा एकदा याना, माऊली पुन्हा एकदा याना. माऊलींना, सावतोबा महाराजांना आपल्याला परत बोलवायचे, पण कशासाठी? ही जी नवीन पिढी आहे ना, व्यसनाच्या नादी लागून स्वतःचं आयुष्य बर्बाद करते. उगाच आईवडिलांच्या नशिबावर खापर फोडून स्वतःचं कर्तृत्व न करता स्वतःच्या आयुष्याला दोष देते ना, या पिढीला सुधारवण्यासाठी माऊलींना, सावतोबा महाराजांना परत आपल्याला बोलवायचे. पण ते बोलवत असताना माऊली, संतांचा विचार हा रुजला गेला पाहिजे. मग आपलं पहिलं कर्तव्य काय? ते कर्तव्य म्हणजे माणसाची सेवा, म्हणजे देवाची सेवा आहे. आता एक ठिकाणी काय झालं माहिती का, महाराज म्हटले, महाराज तुम्ही स्वर्गातलं सांगाय ना, नरकातलं सांगाय ना, हे तुम्ही काय सांगायले? म्हटलं मी काय अजून स्वर्गात जाऊन आलो नाही, बरोबर नाही. मला सांगा, तुमच्या पिंपळगाव जलालला आलोय गेलं तर तिथला मला अनुभव सांगता येईल का नाही? नुसतं म्हणायचं पिंपळगाव जलालची माणसं लय चांगली, पण कधी न येता
मग स्वर्गातून जाऊन आल्यानंतर सांगितलं पाहिजे का नाही, तुमचे आजोबा खापर पंजोबा माझेही आजोबा गेले, ते परत रिटर्न आले का? गाडगे बाबा काय म्हणतात, जे जे कोणी मेले ते खाली नाही आले, स्वर्ग कोणी पाहिले सांगा वज. हे मी माझ्या पदरचं नाही सांगत होतं माऊली. गाडगे बाबा म्हणतात, जे जे कोणी मेले ते खाली नाही आले, स्वर्ग कोणी पाहिले सांगा मग. काय झालं माहिती का, महात्मा ज्योतिराव फुले वामन आणि बळीचा संवाद वाचत होते. वाचत असताना अचानकच हसत हसत खाली आले बिल्डिंगच्या. तेव्हा सगळे लोक म्हणाले, तात्या कामून हसायले हो? तात्या म्हटले, महात्मा ज्योतिराव फुले म्हटले, मी ना वामन आणि बळीचा संवाद वाचत होतो म्हणे. एक पाय ना 3 पावलं जेव्हा बळीनं वामनानं बळीराजाकडे मागितले, तेव्हा एक पाय जमिनीवर दिला आणि एक पाय डायरेक्ट स्वर्गात दिला म्हणे. मग मला प्रश्न पडला म्हणे, एक पाय जर जमिनीवर दिला आणि एक पाय जर स्वर्गात दिला, मग फाटला कसा नाही? म्हणजे अशा खोतांड गोष्टींना संतांनी महापुरुषांनी महत्व दिलं नाही माऊली. कर्तव्याच्या पंढरीत जो लीन होतो, जो आईवडिलांची सेवा करतो, त्याला संत महत्व देतात. म्हणून अरे खरे देव म्हणजे आपल्या आईवडील आहे माऊली, असं म्हणतो ना. थोडक्यात सांगू का, मी जरा लई टोकाचा बोलणार माणूस आहे. आई वडील गेल्यानंतर रडण्याचा अधिकार कोणाला माहिती का? ज्यांनी खरंच सेवा केली असेल त्यांना. नाही तर आपल्याकडे म्हणे बघा बाबा, जिवंतपणे नाही गोडीन, मेल्यानंतर गळे काढी बंद तडी दुःख मोडी दुगड्या, बरोबर नाही? कभी माँ बाप की सेवा की नहीं, बाद आंसू बहाने से क्या फायदा, कभी भूखे को खाना खिलाया नहीं, भात मेवा खिलाने से क्या फायदा, दान लाखों का करने से क्या फायदा. माऊली, जर आईवडिलांची सेवा नाही केली किंवा जिवंत असताना तुम्ही जर 20 रुपयाची जर आईवडिलांसाठी भेळ नेऊ शकत नाही. परवा जुन्नर तालुक्यामध्ये एका ठिकाणी प्रवचनाला गेलो. 5.5 महिन्याचं प्रवचन होतं. तिथं त्या सुनबाईने सुंदर असे कंदी पेढे 3.5 किलो आणले होते. परंतु मी जरा वृक्षाच्या मुळापर्यंत जाणार म्हणलो, का होत आहे, कधी जिवंतपणे असताना नाही वेळच नाही मिळाला म्हणे. मला आता जीव गेल्यानंतर नाही म्हणे, पेढेले आवडायचे म्हणे आमच्या मामाजीला. पुढे आता मूर्ती ठेवून, अरे मूर्तीवर 3.5 किलो नाही 350 टन ठेवले तर काय उपयोग आहे? म्हणून जिवंत असताना माणसाला जपायला शिकलं पाहिजे माऊली. आमच्या आजोबा सांगायचे नेहमी, अरे रानात गेलं तर काढूक मिळत नाही जे पाहिजे ते, माणसाची किंमत करायला शिका. काही लोक खुशाल म्हणतात, म्हातारे माणसं झाले काही उपयोगाचे नसतात. अरे आंबा सुद्धा म्हातारा होतो की नाही? अरे जरी कैऱ्या येत नाही परंतु सावली देतो. म्हणून मी माझ्या कवितेमध्ये लिहितोय, देवा तुझ्या राज्यात न्याय नाही रे, म्हाताऱ्या लोकांना वाली कोणी नाही रे, वाली कोणी नाही. तरुण माणसांना हम आमचा साबण, म्हातारे मिले उवा मारून मारून. देवा तुझ्या राज्यात न्याय नाही रे, म्हाताऱ्या लोकांना वाली कोणी नाही रे, वाली कोणी नाही. माऊली, मनुष्य जर म्हातारा झाला ना तर त्याच्या म्हातारपणामध्ये त्याला तणानं खायला लागत नाही माऊली. फक्त त्यांनी त्याच्या लेकाने त्याला विचारावं, बाबा जेवले का, आई जेवली का, बरं आहे का. एवढं जरी विचारलं ना माऊली तरी त्या आईवडिलांचं काळीसे सुपासारखं होतं आणि देवाच्या बापापेक्षा मोठा आशीर्वाद त्यांच्या अंतकरणातून निघतो. पण दुर्दैव आहे माऊली, माणसं दगडायले पूजायले आणि माणसायला विसरायले. मी मगाशीच बोलून गेलो, जरा टोकाचं समजून घ्या, किराळ लागण्याचं ते काय. माणसं दगडायले पूजायले आणि माणसाला लाथाडायले आणि मग म्हणायले अनर्थ का. अरे सर्व्हिस टू मॅन आणि सर्व्हिस टू गॉड. माणसाची सेवा खरी देवाची सेवा आहे. मला सांगा, 28 लाख वारकरी पंढरपूरला यावर्षी वारीला होते, परंतु पंढरपूर निर्माण का झालं? ज्या पुंडलिकानं एवढी काही आईवडिलांची सेवा केली. देव आल्यानंतर देवाला सुद्धा सांगितलं, थांबायचं असेल तर विटेवरती थांब, मी माझ्या आईवडिलांच्या सेवेमध्ये खंड पडू देणार नाही. म्हणून प्रत्येक वेदाने सुद्धा पहिलं जर प्राधान्य दिलं ते मातेला दिलं. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, मग इतर देवदेव. म्हणून माऊली, आई ही फार महान आहे. एका आईच्या दशक्यावेदी निमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. या कैलासवासी गंगा भागीरथी शांताबाई, बरोबर ना, शांताबाई शिंदे, या सुद्धा माता माऊलीनं आपले 3 मुलं 2 मुली, बरोबर ना,
3 मुली 2 मुलं, आपल्या परिवार, आपला समाज, आपले भाषे, म्हणजे भाऊ तुम्ही भाषेच लागतात ना मामीन तुमची, म्हणजे सगळ्यासाठी आपलं जीवन जगत असताना आतोनात आपल्या नवऱ्याच्या मागे कष्ट घेतले असेल की नाही? खूप कष्ट घेतले माऊली. कारण की आताचा काळ खूप सोपा आहे, चटकन रोटर मारलं, रेझर फिरवलं का सारे पाडता येतात कांदे. परंतु त्या काळामध्ये पाळी गोपाळी करून पडत्या पावसाची वाट बघून शेती पिकवून गावठी धान्य पिकवत असताना किती त्रास सहन करावा लागत असेल, जी माझ्यासमोर 70-72ची जी पुढची जी मंडळी बसलेली त्यांनाच माहिती. आज खूप सोपं आहे माऊली. आज म्हणतात ना किलोत पेरलं का टनानं येतं, परंतु एक काळ असाही होता का जेवढं पेरलं तेवढंच व्हायचं. परंतु अशा काळामध्ये सुद्धा 8-8 मुलांचे कुटुंब सांभाळणारे आई वडील आहेत. माऊलींचं आपण उदाहरण सांगितलं ना, माऊलींच्या वडिलांची ती ख्याती तीच आहे. माऊली स्वतः पाटील घराण्यामध्ये राहत होते, परंतु दुर्दैवानं 8 मुलं, पाटीलकीचा गावाचा पाटीलकीचा कारभार, परंतु खायला मिळत नव्हतं. त्या माणसांना कळती माऊली अन्नाची किंमत. ज्यांना रेडीमेड मिळतं ना त्यांना किंमत कळत नाही, परंतु स्वतः काबाड कष्ट करून जे जीवन जगतात ना त्यांचा किती हाल अपेष्ट आणि कष्ट सहन करावे लागतात त्यांनाच कळते. म्हणून बघा परमेश्वराने सुद्धा प्रत्येकाच्या घरामध्ये राहता येत नाही. म्हणून जसं आ म्हणजे आज्ञा आणि ई म्हणजे ईश्वर, आईची निर्मिती केली. आई जेवढी महत्वाची तेवढाच बाप सुद्धा महत्वाचा आहे. काही लोक काय करतात माहिती का, आईला महत्व देतात बापाला नाकारतात. काही लोक बापाला महत्व देतात आणि आईला नाकारतात. परंतु आई जेवढी महत्वाची तेवढीच बाप सुद्धा महत्वाचा आहे. म्हणून बापाले जपायला शिका आणि आईचा आदर करा. म्हणून एका आज आईची दशकी आहे जी आपण या ठिकाणी साजरी करत आहोत. मी त्यांच्या लेकरांसाठी मुलींसाठी थोडी आई सांगणार आहे की आई काय असते. आई म्हणजे लेकराची माय आहे, वासराची गाय आहे, दुधावरची साय आहे. कमरेवरती हात नसताना तू कार्यमग्न विठाई. एका गीतकाराने किती सुंदर म्हटलं बघा, कमरेवरती हात नसताना तू कार्यमग्न विठाई, आमच्यासाठी देवानेच धाडले गाय. काय म्हटला गीतकार की परमेश्वराला प्रत्येकाच्या घरामध्ये राहता येत नाही. आ म्हणजे आज्ञा आणि ई म्हणजे ईश्वर. तिची निर्मिती केली आई. परंतु ती आई कशी आहे? आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार, हसोनी माझा स्वभाव व्रात्य, तरी मी लाडके तिचे अपत्य, देवोनी थोर मला संस्कार. आईसाठी आपण प्रत्येक राहतोय. मी जरी कीर्तनकार असो, भाऊ तुम्ही किती मोठे असो, पण आपण आपल्या आईसाठी कोण आहे? वाटतं टेक नाही. असो नि माझा स्वभाव व्रात्य, तरी मी लाडके तिचे अपत्य, देवोनी थोर मला संस्कार, आई थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार. 9 महिन्याने 9 दिवसाने केले कृतार्थ मज, जन्म देऊनी सोसिले दुःखाचे आघात, आई थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार. माऊली प्रत्येक गीतकाराने आईबद्दल लिहिलं. म्हणून हा मोह जनार्दन बाबांना सुद्धा आवरला नाही. म्हणून बाबाजींनी सुद्धा म्हटलं, जिने जन्म दिला रे तुझला, आम्ही लहानचा मोठा केला, तुझ्यासाठी रे कष्ट सोसले, विसरू नको तू आईला. तू तिजवीन म्हणजे बायको येईल बरं का. काही लोक बायको आले का आईला विसरतात. मग तेव्हा बाबाजी म्हटले, तू तिजवीन मोठा झाला रे, जिने जन्म दिला रे तुझला, आम्ही लहानचा मोठा केला. काही काही लोक खुशाल म्हणतात आमच्या आईला काहीच कळत नाही. अरे आईला कळत नसतं. तू लहान जेवढा होता ना, जेव्हा 3 फुटाचा आपला 2 फुटाचा, तेव्हा तुझ्या नाकात नाक दाबायच्या ऐवजी तुझा गळा दाबता नसता आला का तिला? काही काही लोक खुशाल म्हणतात आमच्या आईला काहीच कळत नाही. अहो तिला जर कळत जर नसतं, मग तिचं शेंबूड जेव्हा तुला येत होता नाकाला, जेव्हा तिचं नाक धरायच्या तुझा गळा पण धरता येत होता ना तिला. म्हणून आई वडिलांना विसरलं नाही पाहिजे माऊली. म्हणून
बाबाजी म्हणतात पुढे, वेडी दुनिया कलियुगाची कलंक लावी मातेला, कलंक लावी मातेला, अशा आईचा थोर महिमा बाबाजी सांगतात भक्तांना. बाबाजी सांगतात भक्तांना, जिने जन्म दिला रे तुझला आणि लहानचा मोठा केला. म्हणून मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे माऊली, की काय की जेवढं होता होईल तेवढं आपण जेवढं होता होईल तेवढं आपण आपल्या आई वडिलांना जपलं पाहिजे. आई वडिलांच्या सेवेला आपलं इतिमभूत करूयाता मानून जर आपण जर जीवनामध्ये जगत असू माऊली, तर आपला बाल सुद्धा बाका होऊ शकत नाही. ही ताकद परमेश्वराने आपल्या जवळ दिलेली आहे. परंतु आपण जिवंत माणसाच्या सेवेला महत्व दिलं पाहिजे माऊली. काय माहिती का, सजीवाची हत्या करून जर आपण निर्जीवाला नैवेद्य देत असतो ना, तर तो देव आपल्याला पावल का नाही मला माहित नाही. परंतु सजीव माणसाची सेवा केल्यानंतर मनुष्य बुद्धिमान होतो. ही राष्ट्रसंत तुकडोजी बाबा गाडगेबाबा जनार्दन स्वामींनी सांगितलेलं शास्त्र वचन आहे. तुम्ही अभ्यासा बाबाजींना. काय म्हटले बाबाजी? बाबाजी म्हणतात, वृद्ध पुरुषाच्या सेवेने मनुष्य बुद्धिमान होतो. म्हाताऱ्या माणसांची जर तुम्ही प्रामाणिकपणे सेवा केली ना माऊली, तर तुम्ही बुद्धिमान होता. मला सांगा, आज युक्रेन रशियाचं युद्ध चाललंय. 3.5 वर्षापासून घनघोर युद्ध चाललंय. लाखो लोकांचा, लाखो सैनिकांचा, लाखो निष्पाप लोकांचा बळी जातोय. आपल्या देशाचे महामहिम पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी सुद्धा मध्यस्थी केली, पण युद्ध थांबलं नाही. परंतु माझी काबाड कष्ट करणारी माता माऊली जात्यावरती दळता दळता सुद्धा तिला नॉलेज माहित होतं का माझी जर एखादी जाव जर रुसली, ती म्हटली होती कसं लेकीचं लग्न करते बघतेच मी. ह्या लेकीच्या बुंदीमध्ये जर नाही राखेलची चिमणी होती तर नावाची मी नाही. परंतु तिला माऊली नॉलेज किती बघा. आडाणी असणारी, काबाड कष्ट करणारी माझी माता माऊली काय डोक्यामध्ये रिझन करते की मांडवाच्या दारी जावा जावांचा रुसवा. बरोबर आहे, माझी एखादी रुसली फुगलेली जाव असेल, परंतु तिला माझ्या लग्नामध्ये कसं सामील करायचं, तिला डोकं बघा किती महान आहे. अरे जे महामहिम राष्ट्र आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींना सुद्धा मध्यस्थी करून काढता आलं नाही, ती आमची जात्यावरती दळणारी काकू एका मिनिटात करते. कशी करते माहिती का? बंधूचं पातळ ग सईबाई ग बाई, जाऊ बाईला ने सवाने 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 सवा. मग जी जाव म्हणत होती ना, तू लेकीचं लग्न कसं करते, तुझ्या बुंदीमध्ये मी राखेलची चिमणी होते. तीच जेव्हा बंधूचं पातळ तिला मिळाल्यानंतर ती म्हणते नाही नाही बुंदी घ्या ना, बुंदी घ्या ना, यांना द्या ना, त्यांना द्या ना. हे कशाच आहे माऊली? महाराष्ट्र में मानी, सौराष्ट्र में दानी और बिहार में बेमानी म्हटलेलं आहे. म्हणून जी 100 हात वर करून जी गोष्ट होऊ शकत नाही भाऊ, ती 2 हात जोडल्याने होते. म्हणून आमच्या गुरुवर्य वस्तादांनी आम्हाला सांगितलं, जिंदगी जिना है तो काम कर प्यारे, हात जोड सबको सलाम कर प्यारे. माऊली जीवनामध्ये लय लागत नाही. थोडं कमवा तुम्ही स्वतःसाठी, खूप कमवा तुम्ही जगासाठी. लई माणसं जपावले काय ते आपल्याला लय काम येतं असं नाही, परंतु आयुष्यामध्ये थोडेच जपा, थोडंच कमवा, पण असं कमवा की जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. न्याय नीतीने मिळवलेला पैसा माऊली माणसाच्या आयुष्यामध्ये समाधान प्राप्त करतो, परंतु दुसऱ्याचा तळतळाट, दुसऱ्याचा हिसकावून घेतलेली वृत्ती जर आपल्या आयुष्यामध्ये असेल तर ती जीवनामध्ये आपल्याला सुख देऊ शकत नाही. हे मी नाही म्हणत, सगळ्या संतांनी आपल्याला सांगितलंय. दुसरों को दुख देने वाला सुख चैन भला क्या पाएगा. जो दुसऱ्याला दुःख देऊन माऊली स्वतःला सुख भोगतो त्याला सुख कधीच मिळत नाही. परवाचं उदाहरण सांगितलं मी. 3 बकरं घेऊन 5 जण कापायला चालले होते. पुलावरून गाडी पलटी झाली, स्कॉर्पिओ मधली. 5ही मेले, बकरं निघून पळून गेले. हे तुम्ही पण ऐकलं असेल बघा बातमीवर. काय बकरं कापायला चालले होते 5 जण स्कॉर्पिओ मध्ये, नव्या गाडीमध्ये. गाडी पुलावरून पलटी झाली नदीमध्ये, बकरं हळूच निघून गेले आणि माणसं. मग हे खरं सत्य आहे. अरे पूर्वीचा एखादा बुवा कागा पागल असायचा, तो म्हणायचा तुमच्या घरामध्ये लेकरू जर किरकिर करायला लागलं तर काळ्या नाही पिवळ्या कोंबड्या कापा, पिवळ्या नाही 3 बोकड्याची दावण कापा. हे कशासाठी? मला अजून एक कळलं नाही. एखादा जर देव ह्या जगामध्ये उठून जर म्हटला ना का मला बोकडं लागत
तर मी फाशी घेतो, नाही तर जो कापायला लावतो ना त्याला तरी फाशी घ्यायला. अरे काय हे अंधश्रद्धेचं भूत आपल्या मानगुटावरती घालून दिलं. आसूड नावाचं पुस्तक महात्मा ज्योतिराव फुल्यांचं वाचा माऊली. ही अरे जेवढं शोषण आपलं ब्रिटिशांनी केलं नाही, जेवढं शोषण आपलं यवनांनी केलं नाही, तेवढं शोषण इथल्या धर्मवादी आणि कर्मकांडांनी केलं. मग ते कर्मकांड नाकारणारा जगातील महापुरुष सर्वप्रथम तो म्हणजे संत सावता महाराज आहे. महात्मा ज्योतिराव फुल्यांसारखं तत्ववेत्ता होणार नाही माऊली. की आसूड पुस्तकामध्ये त्यांनी ज्या 22 प्रतिज्ञा सांगितल्या, शेतकऱ्यांचे कर्तव्य सांगितले, लिडरशिपचं तत्वज्ञान त्यांनी सांगितलं. परंतु दुर्दैवाची गोष्ट माऊली, आपल्याला संत सावता महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई कळाली का? ते आज कळून घेण्याची गरज आहे. कारण की त्यांनी जे सांगितलं ना माऊली, विज्ञानवादी विचार त्यांनी सांगितला. पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून काम करी कष्ट करी शेतकऱ्याच्या तळहातावर वसलेली आहे. म्हणून मी माझ्या कवितेमध्ये आता लिहितोय, शेतकऱ्याचं राज्य येऊ दे, कष्टकऱ्याला न्याय मिळू दे, तरुण हा माझा व्यसन मुक्त होऊ दे, तरुण हा माझा व्यसन मुक्त होऊ दे. या समाजासाठी परवान केली तनांची, आठवण ठेवा माझ्या गाडगे बाबांची. या जगतासाठी परवान केली तनांची, आठवण ठेवा माझ्या जनार्दन स्वामीची. काय सांगितलं माऊली? अंधश्रद्धेचे भूत मरू दे, शेतकरी हा सुखी होऊ दे, कष्टकऱ्याचं राज्य येऊ दे, शेतकऱ्याला न्याय मिळू दे, आणि माझा तरुण हा व्यसन मुक्त होऊ दे. माऊली थोडक्यात सांगू का, आपण निश्चित 2030 मध्ये महासत्ता होऊ पाहतोय. परंतु आंब्याला खूप काही कैऱ्या याव्या, आणि जसं आंब्याला भेरूड लागावं ना, तसं व्यसनांच्या हारी जाऊन आपली पिढी कुठंतरी बर्बाद होते. मी माझ्या समोर बसलेल्या मावशी, काकी, बहिणी, ताईच्या डोळ्याकडे बघून एक गोष्ट सांगतो की त्यांच्या डोळ्यातलं दुःख एकदा कधीतरी आपल्याला सुद्धा कळू द्या. काही लोक म्हणतात, अरे तुम्हाला काय कळतं आई वडिलांचं अंतकर? अरे नाहीच कळत. आईचं काळीच कळाय त्याला आई व्हावं लागत, बापाचं काळीच कळाय त्याला बाप व्हावं लागत. माऊली, एखाद्या महिलेचा यशकिंचित अपराध असू द्या, फक्त तिचा नवरा घेणारा असू द्या, नसताना तिला किती ऐकावं लागतं, तुझ्यामुळं असं, तुझा नवरा असा. काही अपराध असतो का तिचा? नाही. म्हणून मी माझ्या पुढच्या वाक्यामध्ये एक म्हणणार आहे, इडून पुढं पुढऱ्यांचे प्रचार नाही झाले तरी चालतील, परंतु व्यसनमुक्तीचा आणि दारूबंदीचा प्रचार झाला पाहिजे. खरं जर आपल्याला असं वाटत असेल ना, माझ्या माता भगिनींना, तायड्यांना, मावशांना सुखाची झोप यावी, तर हे दुर्दैव आहे माऊली. जसं आंब्याला भेरुडाने पोखरावं, तसं व्यसनाच्या आहारी जाऊन आपला समाज कुठंतरी पोखरला जातोय. म्हणून त्या आईवडिलांचं अंतकरण रेखाटण्याचा मी माझ्या कवितेमध्ये प्रयत्न केला. काय म्हणतात त्या कवितेमध्ये? तुझे बहीण भाऊ जळे त्यांचा जीव, वार मार्गाला नको तू जाऊ, हे तरण्या दे सोडून व्यसनही, किती करू मी मन धरण्या, या तुझ्या या नादान पायी झाली हैराण तुझी आई, फेर तुझे अशी काही बाप मनात झुलतो नाही. म्हणून माऊली, आईला जर दुःख झाले तर आई लगेच रडून दाखवते, परंतु आयुष्यभर नांगर वक्र हाकून आपल्या गिळाईची सोय करणारा बाप असतो ना हनुमान, बाप लय वेगळा असतो रे बाबा. बापाचं अंतकरण वाचणं सोपी गोष्ट नाही. ते बापाचं अंतकरण वाचायसाठी जेव्हा आपण स्वतः बाप होतो ना, तेव्हा बाप कळतो. अहो, खिशातली पेन्सिल जर संपली असेल तर पटकन 5 रुपये देणारी आई आपल्याला प्रत्येकाला आठवते, परंतु आयुष्यभर आपल्या गिळाईची सोय करणारा, लोकांच्या बांधावरती कष्ट करणारा बाप सुद्धा आपल्याला आठवला पाहिजे. म्हणून माऊलींनी कवितेमध्ये लिहिलंय, बाप कष्टाचा काबाडी, उस मळ्यात तोडतो या, भाकर पोरांना ठेवून कांड उसाच चाकतो या. आली जत्रा गावाची, बाप येवल्याला जायचा, उदार पादार कापड पोरांना आणायचा, जुन्या फाटक्यानं बाप जत्रात हिंडायचा, आमच्या सुखाची चिंता तरी मनात करायचा. चुल पेटत नवती दिवस घराला, पायली भर जाण्यासाठी बाप वनवन फिरला. मी माझ्या आजोबांची परिस्थिती माऊली बघितलेली आहे. पायली भर जाण्यासाठी किती वनवन करावा लागत होती. खमीच खवाटी फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोत्राला सदा चिगाळ जोडलेलं. बाप मनात झुरायचा,
लग्न लेकीच करीन ढांग ढोंग हुंड्यासाठी शेतमळ्याला विकीन असा कनवाळू बाप जेव्हा सोडून या गेला वाबळे माऊलीचा जीव तसा वनवासी झाला. माऊली हे कोणासाठी माहिती का? ज्यांना आई बाप कळतात त्यांच्यासाठी. परंतु ज्यांना आई बाप कळत नाही ना त्यांच्याबद्दल तर बोलायलाच नको माऊली. खूप अवघड दिवस येणार आहे. अरे जसे आज तुम्हाला कोंबडे बकरे टांगेल दिसतात ना तसे माणसं टांगेल तुम्हाला दिसतील थोड्या दिवसामध्ये. बघा आज जर आपण मुलांना जर चांगले संस्कार जर देऊ शकलो नाही तर एका दाराला आईचा व्यवहार होईल आणि एका दाराला बापाचा व्यवहार होईल. हे मी सांगतोय म्हणून नाही, तुम्ही सुद्धा अभ्यासात आहे. हल्लीची नवीन पोर हाती घेऊन चाकू सुर आई बापाच्या मानेवर डोळे झाकून करती वार. अरे 200 रुपये दारू प्यायला दिले नाही म्हणून आई वडिलांचा खून करणारी अवलाद या समाजामध्ये निर्माण होऊ राहिली. एका दुकानदाराने उदार दारू दिली नाही म्हणून त्या दुकानदाराचा खून करायला सुद्धा आजचा तरुण मागे पुढे पाहत नाही. हे दुर्दैव आहे का नाही? मग कुठं म्हणणार आपण की पवित्र भारत संस्कृती आहे. म्हणून मला सांगायचं तात्पर्य आम्ही सुद्धा सांगतो मोठ्या प्रकर्षाने की आमच्या पवित्र भारत संस्कृतीमध्ये माणसं गेल्यानंतर सुद्धा आठवण रूपी त्यांना जिवंत ठेवलं जातं. पण एकीकडे माऊली असं म्हणायचं आणि 375 वृद्धाश्रम आपल्या महाराष्ट्रामध्ये. म्हणून मी माझ्या पुढच्या कवितेमध्ये आता लिहितोय, ऐका हो ऐका वृद्धाश्रम काढू नका नका हो वृद्धाश्रम काढू नका. एक भाऊ का म्हणतो माहिती का? मी स्वतः वृद्धाश्रमांना 200 वृद्धाश्रमांना भेटी दिल्या त्या कोंडवाड्यातली परिस्थिती बघितली. पण खरंच मला स्वाभिमान एकदा शेतकऱ्याच्या नावाने जोराची टाळी वाजवा. मी कलेक्टरच्या आईवडील वृद्धाश्रमामध्ये बघितले, मी शिक्षकांचे आईवडील बघितले, कीर्तनकारांचे सुद्धा आईवडील वृद्धाश्रमामध्ये बघितले. परंतु अजून मला शेतकऱ्याचे आईवडील वृद्धाश्रमामध्ये बघितले नाही. का? तो भले आपल्या आई वडिलांशी बोलत नसेल किंवा त्यांना उलटून बोलत असेल परंतु तो शेतकरी आजही काबाड कष्ट करून आपल्या आई वडिलांना सांभाळतो. माय बापाला कोंडवाडा दाखवू नका ऐका हो ऐका वृद्धाश्रम काढू नका नका हो वृद्धाश्रम काढू नका. कशाला वृद्धाश्रम काढतात? किती किती झिजले तुमच्यासाठी. आज शांताई सुद्धा आपल्या लेकांसाठी थोडी झिजली असेल का? किती किती झिजले तुमच्यासाठी जीवनाच्या केल्या त्यांनी आटाआटी. त्यांच्या त्यागाला विसरू नका वृद्धाश्रम